कशी दिसती या अप्सरा ही मनामध्ये रूप तिचं बांधलं. माझी पराठी एवढी आहे, आजपर्यंत मी एवढी पराठी पाहिली नाही. त्याने शिवाय कोणताच फवारा मारलेला नाही. नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषामी ॲग्रोची संपूर्ण टीम आज आलेली आहे निलेशजी उपासे, राहणार तळणीपूर्णा, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती यांच्या शेत शिवारामध्ये. कृषामी ॲग्रोच्या उत्पादनाची यशोगाथा ऐकून घेऊया आपण त्यांच्या शब्दामध्ये. तुमचं नाव? माझं नाव निलेश श्रीराम उपासे, राहणार तळणीपूर्णा. आणि यामध्ये खताचं नियोजन काय केलं होतं? आपलं सॉइल बुस्टर जी किती बॅग वापरला आहे? किती एकर शेत आहे? 7 बॅग. 2 डोस मध्ये 7 बॅग. 2 डोस मध्ये 4, दुसऱ्या वेळेस 3. 2 डोस मध्ये तुम्ही 4 बॅग वापरल्या. 7 बॅग वापरल्या. पहिल्या डोस मध्ये 4 वापरल्या, दुसऱ्या डोस मध्ये 3 वापरल्या. यांचे आतापर्यंत 3 स्प्रे झालेले आहे. पहिल्या स्प्रे मध्ये स्टार्टअप आणि गोल्ड, बरं. त्याच्यानंतर दुसऱ्या स्प्रे मध्ये एनर्जी आणि पॉवर दिलो त्यांना, न्यूट्री पॉवर. आणि तिसऱ्या स्प्रे मध्ये त्यांना गोल्ड आणि उफान. ओके. आणि गोल्ड आणि उफान नंतर जे आपल्याला बदल दिसत आहे, प्रत्येक बोंडाचा साईज डेव्हलप झालेला आहे. परिपक्व बोंड झालं नाही तरी पण साईज आज त्याचा बघून बोंडाची संख्या आणि बोंडाचं वजन हे अतिशय एकदम वजनदार असं बोंड राहील असं बोंडाला पाहून आज दर्शवतात ते बोंड. त्या प्रकारे झाडाची डेव्हलपमेंट खूप छान आहे, गळण कमी आहे. आणि याच्या आधी लास्ट जो स्प्रे काढला आपण त्याचे परिपूर्ण रिझल्ट उतरायचीच आहे. आपण म्हणजे सेकंड जो स्प्रे काढला होता त्याचे परिपूर्ण रिझल्टवर हे झाड आज असं दिसत आहे आपल्याला. हा तिसरा स्प्रे 3 दिवसाआधी शेतकऱ्यांनी काढला आणि त्याचे रिझल्ट परिपूर्णता 3 दिवसामध्ये जे दिसत आहे आपण बघतच आहोत. समोर पुन्हा अजून 4-5 दिवसांनी आपल्याला त्याचे रिझल्ट फायनली 100% उतरेल. अजून झाडात आपल्याला डेव्हलपमेंट दिसेल. आपण प्रत्येक शेतकऱ्याला हेच मार्गदर्शन करतो की तुम्ही कमी खर्चात तुमचं उत्पन्न कसं वाढवाल हे मार्गदर्शन थेट इथंच शेतापर्यंत येण्याचं कारणच ते आहे. कसं आहे, आपण कुठेही गेलो, कुठल्या कंपनी सोबत एखादा प्रोडक्ट घेतलं ती इथपर्यंत येईल, आपला प्लॉट पाहिल याची शाश्वती नाहीये. हे काम प्रत्येक जण करत नाही. पण कृषामी ॲग्रोचं ध्येय हे आहे की प्रत्येक शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन देऊन त्याचं उत्पन्न कसं वाढेल, त्याचा खर्च कसा कमी होईल, योग्य नियोजन कशा प्रकारे करता येईल, त्याला कुठलं टॉनिक, कुठलं कंटेंट किती कमी पैशामध्ये मिळू शकते तो देण्याचं काम कृषामी ॲग्रो करते. आणि या माध्यमातूनच आपल्याकडे अनेक शेतकरी, तुमच्या भागात तर तुम्हाला सांगतो या 2 वर्षात जवळपास 50% लोक या एरियात आपलं कृषामी ॲग्रोचं प्रत्येक ठिकाणी बोर्ड दिसेल. समोरचं नियोजन काय करायचं अजून कपाशीचं याबद्दलही आपण मार्गदर्शन करू. पूर्णतः तुम्ही शेवटपर्यंत जे काही नियोजन कराल त्यामध्ये तुम्हाला आमची कुठेच कमतरता पडणार नाही याची शाश्वती देतो कृषामी ॲग्रोच्या माध्यमातून. शेतकऱ्याला तुम्ही नवीन शेतकऱ्याला काय बात? 3 दिवसाच्या आधी पहिला जे पराठी होती ती पिंगटपणा दिसत, म्हणजे पिवळी दिसत होती. बरं. 3 दिवसाच्या आधी फवारा मारला तेव्हापासून आजपर्यंत हिरवी झाली. याने 3 दिवसात तुम्हाला पूर्ण हिरवकच पराठी म्हणजे गोल्ड आणि उफान मारले. म्हणजे एकदम अतिशय उत्तम रिझल्ट या ठिकाणी शेतकऱ्यांनी तात्काळ घेतले आहे. कृषामीचे प्रोडक्ट आपण 2 दिवसात रिझल्ट तर देतच आहोत, परंतु 15 ते 20 दिवसापर्यंत त्याचे रिझल्ट टिकून ठेवत आहोत. यामुळे शेतकरी समाधानी आहे. आणि हेच कारण आहे की अनेक शेतकरी कृषामी आणि मी समजा पोळा आता 24 तारखेला होता, 25 तारखेला फवारा मारला होता मी. बरं. फवारा 25 तारखेला माणसाचे पैसे द्यायचे, समजा मी मारला फवारा त्याला मंगळवारी. बरं. सर अजून एक झालं की यांच्या प्लॉटला पोळ्याच्या फरीच्या दिवशी फवारा मारला होता. त्याच्यानंतर जे आपली सर्वपित्री अमावस्या येते ते 1 महिन्याने येते, त्याच्या अगोदरल्या दिवशी फवारा मारला. म्हणजे पूर्ण 1 महिन्याचा डिफरन्स. पूर्ण 1 महिन्याचा डिफरन्स आहे. आणि फक्त 3च फवारे आहेत. 3च फवारे. 3 स्प्रे मध्ये शेतकऱ्यांनी डिफरन्स 2 फवारणीचा डिफरन्स 1 महिन्याचा ठेवला तरी पण सुरुवातीच्या फवाऱ्याचा रिझल्ट जो आहे तो 1 महिन्यापर्यंत झाडावरती कायम राहिला. हा एक अद्भुत चमत्कार आपण कृषामी ॲग्रोच्या माध्यमातून या प्लॉटवरती बघतोय. आणि खूप चांगल्या प्रकारचं डेव्हलप झालेला प्लॉट आपण या ठिकाणी बघतोय. त्यामुळेच आपण या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आलो. आपलं काम हेच आहे की शेतकऱ्यांचं समाधान हेच आपलं समाधान, कृषामीचं समाधान. आणि या माध्यमातूनच हेच ध्येय ठेवून आपल्याला समोर चालणे आहे. धन्यवाद.